व्यंकटलालांनी काडी धरली चिलिमीवरती आणि महाराजांनी झुरका घेतला, तर आपोआप चिलीम पेटली, काडी जशीच्या तशी राहिली. मग महाराजांना ही ही तरी लीला करायची काय गरज होती की काडी वरती धरली. आता जिकडे तिकडे अमेरिकेमध्ये वगैरे आपण पाहतो की वणवे लागतात. आत्ताच केवढा तरी वणवा लागलेला होता आणि अनेक मैल्सचे जंगल किंवा मनुष्य वस्तीमध्ये सुद्धा त्याचा खूप भीषण परिणाम झालेला होता. आता हा वणवा कसा लागतो, तर जंगलामध्ये कधीतरी झाडांना झाड घासूनही ज्या ठिणग्या उडतात त्या जर कोरड्या गवतावर पडल्या, पालापाचोळ्यावर पडल्या, तर कुठेतरी त्याच्यामध्ये धग धरली त्या ठिणग्यांनी, तर अग्नी पेटतो आणि ते अग्नी ते संपूर्ण जंगल किंवा तो संपूर्ण परिसर भस्मसात करायला सुरुवात करतो. कैक मैल तो वणवा पसरतो. डोंगर उतारांवरती वणवे पेटलेले आपल्या इथे सुद्धा दिसतात, पण हल्ली त्याचं प्रमाण जवळपास शून्य झालेलं आहे आपल्याकडे. तर अजूनही असेल कुठे कुठे. तर त्यावेळेला पंकटलालाला असं लक्षात आलं की इथे काडीवर काडी घासून ठिणगी पडलेली नाही, चकमक चकमकीवर घासून ठिणगी पडलेली नाही. नुसती काडी धरताच त्या चिलिमीमध्ये वैश्वानर प्रगटला, अग्नी प्रगटला. आणि अग्नी प्रगटला तर त्यावेळेला महाराजांनी नेमकी लीला काय केली, की पंचमहाभूत आहेत ना ब्रह्मांडामध्ये, तशी ती शरीरामध्ये पण पंचमहाभूत आहेत. मग महाराज जस प्रत्यक्ष चैतन्याचा आविष्कार होते, परब्रह्माचा आविष्कार होते, तर त्या परब्रह्माच्या अंकित जो अग्नी आहे, वैश्वानर ज्याला म्हणतो आपण, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, असं प्रत्यक्ष भगवंत म्हणतो. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो की अहम वैश्वानरो भूत्वा, सर्वांभूती मी अग्नी स्वरूपात पण स्थापित आहे. तसंच त्या परमात्म्याचाच हा अंशावतार पूर्णावतार जरी आपण म्हटला गजानन महाराजांच्या रूपाने, मग जो योग बलानी अंतर्गत जो अग्नी चेतलेला आहे, त्या अग्नीला कुठेतरी कार्यरत करून त्या चिलमेद्वारे महाराजांनी ती चिलीम प्रज्वलित केली, किंवा ते चिलमीमध्ये तो जो काही तंबाखू भरलेला होता तो त्याला अग्नीचा तो निखारा पुरवला आणि त्यांनी ती चिलीम प्यायला सुरुवात केली. वरती धरलेली जी चिलमेवरची काडी होती त्याला विस्तवाचा अंशही लागला नाही, ती जशीच्या तशी राहिली. आणि चिलीम पिऊन महाराज तृप्त झाले. मुलांनाही फार बरं वाटलं, व्यंकटलालाही फार बरं वाटलं की महाराजांना जी इच्छा झालेली होती, सकाळपासून ऐसाच बसलो, नाही चिलीम प्यालो, त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो, हे जे सारखं सांगत होते, ती त्यांची इच्छा पुरी झाली आणि गजानन महाराज त्यावेळेला चिलीम पिऊन तृप्त झाले. वास्तविक आता आत्ता वेळ झाली, आता आम्हाला प्यायलाच पाहिजे, मग थोड्या 2 तासांनी चिलीम प्यायलाच पाहिजे, असलं काही त्यांचं वेळापत्रक नव्हतं. लीला मात्रे धरले मानव देहासी म्हटल्यानंतर मानव पातळीवर येऊन मानवांच्या बरोबर ती आदान प्रदान करायचंय, त्यांच्याशी सगळं संबंध स्थापित करायचे, मग त्यावेळेला माणसांच्या पातळीवर यायला नको का? म्हणून हे चिलमीचं कौतुक. व्यसनाधीनता आणि गांजेकसपणा आणि जे काही त्यामध्ये ऊर्ध्वदृष्टी लावून बसणं, ती गांजाच्या नशेमध्ये ऊर्ध्वदृष्टी लावलेली माणसं खूप दिसतात आपल्याला. पण महाराजांना त्यासाठी गांजाची गरज नव्हती, तंबाखूची गरज नव्हती, अफूची गरज नव्हती. त्यांना ते न करता सुद्धा जे काही त्यांची जी तार लागलेली होती, आणि असं आपण म्हणू शकतो की साधकाला सुद्धा ह्या अवस्थेचा अनुभव येऊ शकतो, कोणतंही व्यसन न करता. पण त्यासाठी जे ध्यान करावं लागतं, जो परमेश्वराप्रती ईश्वराप्रती जो काही ध्यास घ्यावा लागतो आतमधनं, त्या ध्यासाची परिणिती ह्या अवस्थेमध्ये कधी ना कधीतरी होते, पण त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.
आज मी डोळे मिटून बसलो आणि उद्या उन्मनी अवस्थेला पोचलं असं कधीही होत नाही. तर आता ही चिलीम पिऊन झालेली आहे. आणि मग अक्षय तृतीयेचा सण सुरू झालाय. दिवस उजाडलाय, दिनमणी तळपायला लागलाय. आता घरोघरी श्राद्धाचा विधी होणार आहे. पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करून. तर हे सुरू होणारे ब्राह्मण भोजन होणार आहे, त्याच्यासाठी स्वयंपाकाची तयारी सगळ्या घरोघरी सुरू झाली. पक्वान्नांचा थाटमाट होणार आहे. कानवले तर त्याच्यामध्ये आहेतच आहेत. आणि मग आता सोनाराच्या घरात सुद्धा काय होतं, सगळं तयारी त्याची सुरू झाली, कारण त्यालाही त्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी श्राद्ध करायचंच होतं. त्याची तयारी झाली, त्याच्याकडे ब्राह्मण मंडळी जमली ते श्राद्धाविधी करण्यासाठी. आणि तेव्हाच त्यांचं भोजनही होणार होतं, तो श्राद्धविधी झाल्यानंतर. मग सोनाराच्या घरात पण काही कमी नव्हतं, कारण सोनारकी होती घरामध्ये, श्रीमंत होता जानकीराम. मग त्यांनीही थाटामाटात तो स्वयंपाक सगळा त्यांच्या घरामध्ये सुरू झाला होता. त्यांच्या घरातली जे कोणी बायका मंडळी होती त्यांनी तो सुरू केला होता. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट द्यायची पद्धत नव्हती. तेव्हा कॅटरर फोफावले नव्हते, त्यामुळे ऑर्डर दिली आणि स्वयंपाक घरी आला. आपले भानगडी नव्हत्या त्यावेळेला, तो काळच तसा होता. अगदी अलीकडच्या काळापर्यंत सुद्धा हे असं काही नव्हतं. मग श्राद्धाचा स्वयंपाक आम्ही मागवलाय, ब्राह्मण भोजनाचा स्वयंपाक मागवलाय, ही भानगड नसल्या कारणाने जे स्वयंपाकघरामध्ये जी काही साधन सामुग्री त्यासाठी जमा केलेली आहे, त्या साधन सामुग्रीचा उपयोग करून घरातलीच मंडळी हे सगळं समाराधनेचं जेवण बनवत असत, स्वयंपाक करत असत. श्राद्धविधी त्यांच्याकडे जानकीराम सोनाराकडे संपन्न झाला आणि आता ब्राह्मण भोजनासाठी पंगत मांडली गेली. पंक्तीचा थाट वेगळाच होता, कारण काय, मागे टेकायला पाट, बसायला पाट, समोर ताट मांडलेलं, अशी काही ताट मांडलेली होती, कारण बरीच मंडळी जेवायला होती त्याच्याकडे. आता त्या दिवशी कानवल्याबरोबरच आणखीन एका पदार्थाला सुद्धा महत्व आहे, वराडामध्ये असतं. ते म्हणजे चिंचवणं. चिंचवणं म्हणजे चिंचेचं सार. त्याला फार महत्व आहे त्या दिवशी. ते पाहिजेच त्या पंक्तीमध्ये कानवल्यांच्या जोडीला. मग पंगत वाढली गेली आणि द्रोणामध्ये चिंचेचं सार वाढण्यात आलं. मंडळी पंक्तीत पानावर येऊन बसली, ब्राह्मण मंडळी किंवा आणखीन आप्त मंडळी त्याच्याकडे, त्यांनी जी कोणी बोलवली होती ती मित्रमंडळी असतील. आणि आता त्यांनी विनंती केली सगळ्यांना हात जोडून की आपण भोजनाला सुरुवात करावी. जी काही दक्षिणा होती ती त्यांनी समोर प्रत्येकाच्या पानासमोर ठेवलेली आहे, विडा दक्षिणा जे काय असेल ते. आणि तो विनंती करतोय त्या मंडळींना की आता जेवावं. मंडळी तयारच होती की आता फक्त इशाऱ्याची वाट होती की जेवा, सुरुवात करायची. तर त्यांचं लक्ष समोरच्या ताटाकडे गेल्यानंतर जेव्हा द्रोणाकडे लक्ष गेलं, ज्या द्रोणामध्ये चिंचवणी वाढलेलं होतं, त्या चिंचवण्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या असं प्रत्येकाच्या लक्षात आलं की त्या चिंचवण्यामध्ये आळ्यांचा बुजबुजाट झालेला आहे. आळ्या वळवळतायत त्या चिंचवण्यामध्ये. किळस वाटली सगळ्यांना आणि ते सगळी मंडळी त्या पानांवरनं, म्हणजे त्या ताटांवरनं उठली सगळी ती मंडळी जागेवरनं. अहो, जेवणार कसं, तर द्रोण आहे, चिंचवणी वाढलेल्या, प्रत्येकाच्या द्रोणामध्ये आळ्यांचा बुजबुजाट, कसं माणूस जेवेल. किळस वाटली सगळ्यांना आणि ती सगळी मंडळी उठून निघून गेली आपापल्या घरी. जानकीराम सोनारांनी कपाळाला हात लावला की हे काय अघटित, हे असा प्रकार माझ्या घरात कधीही याआधी झालेला नाही. आज श्राद्धविधी सारखा विधी केलाय, आज अक्षय तृतीये सारखा सण आहे, आज विधी करूनही माझा श्राद्ध घात झालेला आहे. हा असा प्रकार कसा काय? त्यांनी मग त्याचा तपास घेतला असेल, घरातल्या बायका मंडळींना वाकताडण केलेलं असेल की तुम्हाला एवढी अक्कल नाही का आणि असलं करतात का वगैरे. बायकांना त्यावेळेला काय आणि आजही काय, काहीही बोललं तरी बायका ऐकून घेतात घरातल्या पुरुषांचं. ही प्रथा अजूनही चालू आहे, अजून किती काळ चालणार आहे माहिती नाही. तर त्यावेळेच्या काळानुसार तर काय बाईला काही
चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे विश्व नव्हतं. कुठला अधिकार नव्हता. घरातली पुरुष मंडळी जे काही ताडन शमन दमन करत असतील त्या पद्धतीने आयुष्य काढायचं. साहजिकच त्यांनी ती निमूटपणे बोलणी ऐकून घेतली जानकीराम सोनाराची, की हे एवढी अक्कल नाही का, हे असं कसं, आणि आज केवढं मोठं माझं छितू झाली, फजिती झाली, ती मंडळी सगळी उठून गेलेत घरातनं. म्हणजे हा केवढा अपशकुन आहे हे तुम्हाला कळत नाही का? आता कोण बोलणार त्याच्या पुढे की हे सगळं त्याचं वागताडण चालू आहे. बडबड बडबड त्यांनी भरपूर केली असेल, त्रागा केला असेल, संताप झाला असेल त्याचा. आणि हळूहळू जेव्हा तो संताप थोडासा थोडासा त्याचं विमान जेव्हा जमिनीवर यायला लागलं, तेव्हा त्याला असं विचारांनी आतमधल्या उसळी घेतली त्याच्याशी, की हे झालंच कसं. आणि मग त्याच्या विचारांनी तळ गाठायला सुरुवात केली, सकाळपासून काय घडलं आतापर्यंत. आणि एका क्षणामध्ये लख्ख त्याच्या डोक्यामध्ये तो विचार आला, की अरे सकाळी माझ्याकडे विस्तव मागायला पोरं आली होती, कोणासाठी? तर गजानन महाराजांच्या चिलिमेसाठी विस्तव मागायला आलेली होती. आणि आज अक्षय तृतीयेचा सण आहे. असला मूर्खपणा किंवा हा असला अपशकुन मी माझ्यासाठी करणार नाही म्हणून मी त्या पोरांना चक्क हाकलून दिलं. त्यामुळेच तर काही ही घटना घडली नसावी का? किंवा असेल का? हे अशा आळ्या चिंचवण्यामध्ये दिसतीलच कशा? त्याचं चित्त घोटाळलं गेलं, की त्याला काही सुचेना काय करावं. शेवटी दाती तृण धरून आपण म्हणतो ना, श्रेष्ठांकडे जातात माणसं, तसा प्रकार त्यांनी केला. आणि तो ते सगळं तसंच सोडून ते चिंचवण्याचं जे पातेलं आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा स्वयंपाकघरातल्या पातेल्यात आळ्या दिसतायत, बुजबुजाट झालाय, ते कोणाबरोबर तरी हातात देऊन पातेलं ते घेऊन तो बंकटलालाच्या घरी आला. कारण त्या गल्लीतच बंकटलालाचं घर होतं. अरे जानकीराम सोनारा आहे वेटाळी आपुल्या, असं बंकटलाल म्हणाला. मग त्या गल्लीतच त्याचं आणि बंकटलालांचं घर होतं. तो बंकटलालांच्या घरी आला आणि त्यांना म्हणाला, अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. तर बंकटलाल म्हणाले, अहो घात काय झाला? काय तुमचं दुकान लुटलं का काय अक्षय तृतीयेच्या दिवशी? का तुम्हाला कोणी काय गंडा घातला? अहो म्हणे तसलं काही झालं नाही. आज त्यांनी मग इत्थंभूत त्यांना हकीकत वर्णन केली, की नेमकं काय झालं. मी आज कसा थाटमाट केला होता, ब्राह्मण मंडळी जेवायला बसली, पाहुणे मंडळी जेवायला बसली, आणि हे असं झालं. बंकटलालाने सुद्धा ते पातेल्याकडे पाहिल्यानंतर त्यालाही तो किडींचा बुजबुजाट दिसल्यानंतर त्यालाही किळस आली. आणि तेव्हा जानकीराम त्यांना म्हणाले, की मला तुम्ही महाराजांच्या पायावर नेऊन घाला, मी त्यांचा अपराधी आहे. बघा की संत संगती घडायला आणि बुद्धीला जे काही घडलंय ते पटायला एकच वेळ यावी लागते. मग ती वेळ त्याच वेळेला येते जेव्हा संत संगती घडायची असते त्यावेळेला. लीळा चरित्र महाराजांचं चालूच आहे. महाराज त्यांच्या आसनावर बसलेलेच आहे. त्यांना हे सगळं समजतंय. त्यांना हे अंतर्ज्ञानाने सगळं जाणलं जातंय, की आलाय तो आता इथे ते किडींचं पातेलं घेऊन. आणि मग काय होत झालं, बंकटलाल म्हणाले, की ठीक आहे तुमची इच्छा आहे महाराजांच्या पायावर घाला, तर चला म्हणून. आणि मग बंकटलाल त्यांना घेऊन महाराजांच्या पाशी आले, जानकीराम सोनारांच्या. तर तो पायावरती त्यांच्या अक्षरशः त्यांनी लोळण घेतली आणि त्यांनी सांगितलं, की मला क्षमा करा, तुमच्या चिलमीला आज मी विस्तव दिला नाही म्हणून हे माझ्या घरी अघटित घडलं. आज माझ्याकडे श्राद्धघात झालेला आहे. ब्राह्मण मंडळी उपाशी निघून गेली, ते भोजन झालं नाही. मला माफ करा, क्षमा करा, असं म्हणून तो वारंवार पायावर डोकं ठेवून विनवणी करायला लागला. त्याआधी त्यांनी काय म्हटलं होतं, की अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेणे झाला श्राद्ध घात.
हे ऐसे भावया कृत्य, माझा मीच कारण असे. त्याला पटलं ते स्वतःची चूक आहे. आज सकाळी चिलिमीला मी नाही विस्तव दिला, पोरे मागत असता भला, समर्थांच्या चिलिमीस्तव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी नासले सकळ, ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणेरीती. बंकटलाल त्याला काय म्हणाले, की अहो तुम्ही ते चिंचेचं सार केले, त्याच्यासाठी जी चिंच वापरली ती खराब असेल, किंवा त्या चिंचेमधले जे चिंचोके असतील ते किडलेले असतील, आणि त्या किडलेल्या चिंचोक्यातनं ज्या आळ्या बाहेर आल्या त्या तुमच्या चिंचवण्यामध्ये उतरल्या असतील, तर तो म्हणाला की अहो शेठजी, बंकटलाला असा संशय घेऊ नका. मी जुनी आणि खराब चिंच त्या नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये वापरेनच कशी. मी या वेळेला अगदी नवीन चिंच आणून ती फोडून, ती निवडून, काटाळून, चिंच निवडणं असं म्हणण्यापेक्षा चिंच काटाळायची असते असा एक शब्द प्रसिद्ध आहे. आजकाल हा शब्दच नाही कोणाच्या माहिती. चिंच ही नेहमी काटाळतात, म्हणजे ती निवडून घेतात, स्वच्छ करून घेतात. तर ती चिंच त्यांनी काटाळली होती त्या पद्धतीने. तर तो म्हणला नवी चिंच होती आणि चिंचोके सुद्धा मी फोडले, तर त्याची रास अजून माझ्या तिथे अंगणात पडलेली आहे नव्या चिंचोक्यांची. पाहिजे तर तुम्ही ती तपासून पहा. जुने किडके चिंचोके असलेली चिंच मी घेतलीच नाही. तर व्यंकटलालाला त्यांनी असं सांगितल्यानंतर महाराजांच्या तिथे गेले आणि महाराज त्याला म्हणाले की काहीतरी बडबडू नको, तुझे चिंचवणी नासले नाहीये, ते पूर्व तसंच आहे. तर त्याला विश्वास बसेना कानावरती, आणि त्याने त्या पातेल्याकडे बघितलं तर त्याच्यामध्ये किडीचा अंशही नव्हता. जे ज्या पद्धतीने घरामध्ये सुरुवातीला चिंचवणी बनवलेलं होतं त्याच पद्धतीने त्या पातेल्यामध्ये त्याला दिसलं. हे झाल्यानंतर बंकटलालाही ते दिसल्यानंतर त्यालाही तो हर्ष झाला की काय महाराजांची लीला. आणि मग जानकीराम पुन्हा त्या घरी त्याच्या गेला. पुन्हा ते ब्राह्मण भोजन झालं किंवा नाही याबद्दलची काही हकीकत आपल्याला सांगण्यात स्वारस्य नाही. कारण मुळातच आधी ही जी काही लीला घडवली महाराजांनी, त्या लीलेचं हे वर्णन आहे. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीच्या महाराजांचा लोकोत्तर. काडी तैसीच राहिली, चिलीमती ही पेटली, कशाची ही नाही उरली जरूर खऱ्या साधूला. हे काडीवरती धरल्यानंतरच वर्णन आहे पोथीमध्ये. व सोनाराच्या घरात हा सगळा प्रकार झालेला आहे. ते सगळा त्याचं निस्तरपट्टी पण झालेली आहे क्षणात. एका क्षणामध्ये योग्यांची लहर जशी फिरली तसं चिंचवण्यामध्ये आळ्या आल्या आणि चिंचवणं नासलेलं पुन्हा व्यवस्थित पहिल्यासारखं सुमधुर स्वच्छ झालं. आळ्या म्हणजे काय? जीवात्मा म्हणजे गण जो ब्रह्माहून नाही भिन्न. त्याच्यासाठी हे गण गण हे शब्द योजलेले आहेत की नाही. मग तो जीव म्हणजे जो गण आहे, तो हा जो शिव आहे महाराजांच्या रूपाने बसलेल्या, त्याला त्या चिंचावण्यातच काय, एकंदर सगळ्या भोजनामध्ये ते जीव त्या क्षणापुरते उत्पन्न करणं, निर्माण करणं कठीण होतं का, अवघड होतं का? तर अजिबातच नव्हतं. मग त्या पद्धतीने त्यांनी ते जीव त्याच्यामध्ये निर्माण केले. जसे निर्माण केले तसेच ते लयालाही नेले. म्हणजेच हा चमत्कार हा कोणाही सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने चमत्कार जरी असला तरी त्यामागलं अध्यात्म विज्ञान ओळखलं तर एवढंच लक्षात येतं की जीव शिव ह्याचं जे एकत्रीकरण आहे, जीव शिवाचं जे अद्वैत आहे, त्या अद्वैतामधनं महाराज रूपी शिवानी साधलेलं हे लीळा चरित्र आहे. हा चमत्कार म्हणा किंवा त्याला आणखीन काही कुठलंही नाव द्या, पण हे महाराजांनी त्यावेळेला ते केलं. कशासाठी केलं? स्वामींनी काय सांगितलं होतं महाराजांना, तुझ्या जागी शांत बस आणि मी करतो तशा लीला करत बैस. देव मामलेदारांनी त्यांना जे चमत्कारांचं जे
आपण त्याला पाठशाळा म्हटलं, पण वास्तविक महाराजांना कोणत्याच पाठशाळेची गरज नव्हती. देव मामलेदारांनी महाराजांच्या सान्निध्यात असताना जे स्वतः काही चमत्कार केले, महाराजांनी ते पाहिले. ह्याच्यावरनं मीही चमत्कार करणार वगैरे असं काही तिथे ठरलं नव्हतं. कुठल्या बॉन्ड पेपरवर लिहून घेतलं नव्हतं काहीच. पण हे सहज होणाऱ्या गोष्टी महाराजांनी का घडवल्या? तर संतांचा जो एकंदरच अवतार कार्य असतं ते सर्व व्यक्तींना परमार्थ मार्गाकडे वळवण्यासाठी असतं. जानकीराम सोनार श्रद्धाळू नव्हता, सश्रद्ध नव्हता, अश्रद्ध होता किंवा नाही याबद्दल पण आपण काही भाष्य करू शकत नाही. पण त्याच्या डोक्यामध्ये कुठेतरी शुभ अशुभ, शकून अपशकून ह्याचं फार घट्ट असा विळखा बसलेला होता. त्याच्याच कशाला, एकूणच आजही समाजामध्ये आपल्याला हे सगळं फार प्रकर्षाने जाणवतं, दिसतं, की शकून आणि अपशकून. आता तर सोशल मीडिया एवढा फोफावल्यामुळे प्रत्येक गोष्टीत पावला पावलाला शकून आणि अपशकून, शुभ आणि अशुभ याच्या मागे लोक फार लागलेली आहेत. ते चूक का बरोबर हे ज्याचं त्यांनी तपासून पाहावं.